2.7 Ad Wise Customer. You must have seen ads, that is, advertisements on TV and in many other places. Advertisements are given by owners of different companies to tell people about their product. People get impressed when they see the advertisement. They feel like buying the product. But is the advice in the ads always good for you? You must think about it carefully. You must act like a wise customer and decide what to buy, how much to buy, and what not to buy. Now, this is one advertisement. Feeling happy, take this crispy crunchy. Feeling sad, take this crispy crunchy. Feeling tired, take this crispy crunchy. भाग 1 पाठ 2. सायकल म्हणते मी आहे ना. मुलांनो, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना अगदी सहज वापरता येणारं वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण आणि आरोग्य दोन्हीच्याही दृष्टीने अतिशय उपयोगी, कमी खर्चिक आणि वापरायला सहज असलेली सायकल स्वतःचीच माहिती या ठिकाणी आपल्याला सांगतेय. म्हणून हा आहे आत्मकथनात्मक पाठ. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकी म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा. फ्रान्स देशातील एम.डी. सीवर्क हे माझे जन्मदाते. 1876 मध्ये एच.जे. लॅसिन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. पण खरा वेग मला आला तो रबरी टायरमुळे, जे 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी शोधून काढले. जगातला एकही असा देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. आई वडील मुलांना हमखास सायकल आणूनच देतात. कारण एकतर माफक किंमत आणि दुसरं म्हणजे अपघाताची शक्यता अगदी कमी. अगदी तुम्ही माझ्यावरून पाठ 3 उपहार. एक गांव में ऋत्विक नाम का एक लड़का रहता था जो बहुत गरीब था. एक दिन गांव के पास पुस्तक मेला लगा था और वह जाना चाहता था. लेकिन माँ ने मना किया, इसलिए उदास होकर ऋत्विक एक पेड़ के नीचे जा बैठा. अचानक उसकी दृष्टि दूर पेड़ों के पीछे गई, जहां बहुत तेज रोशनी थी. वहां सुनहरे पंखों वाली एक परी खड़ी थी. उसके पूछने पर ऋत्विक ने कहा कि मैं पुस्तक मेला जाना चाहता था. तब परी बोली, अगर तुम मेरी परीक्षा में उत्तीर्ण हो जाओगे तब मैं तुम्हारी मदद करूंगी. इतना कहकर ऋत्विक वहां से चला दिया. अभी वह कुछ दूर ही गया था कि उसे रास्ते में गिरी हुई एक लाल रंग की मखमली पोटली मिली. उसने पोटली तो उठा ली, लेकिन खोली नहीं. तब उसके सामने एक राहगीर आ गया और वह पोटली के बारे में पूछने लगा. राहगीर ने बताया, लाल पाठ 8 विभाज्यता. विभाज्यतेच्या वेगवेगळ्या कसोट्या बघूया. 2 ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. 5 ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल
ती संख्या 5ने विभाज्य असते. 10ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल ती संख्या 10ने विभाज्य असते. 3ची विभाज्यतेची कसोटी. जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निःशेष भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य असते. 4ची विभाज्यतेची कसोटी. जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने निःशेष भाग जात असेल तर ती संख्या 4ने विभाज्य असते. 9ची कसोटी. जर कोणत्याही संख्येमधील अंका पाठ 9. गती व गतीचे प्रकार. आपल्या आसपास जर आपण बघितलं तर कितीतरी वस्तूंमध्ये हालचाल होताना आपल्याला दिसते आणि हालचाल होणाऱ्या या वस्तू गतिमान आहेत असंही आपण म्हणतो. समजा तुम्ही रेल्वेमधून प्रवास करताय तर खिडकीतून बाहेर बघितल्यावर तुम्हाला काय दिसतंय? मागे पळणारी झाडं. म्हणजेच तुम्ही एका जागी आहात आणि तुम्ही आहात निरीक्षण करणारे, पण तुम्हाला बाहेर दिसणारी झाडं सतत जागा बदलत असताना दिसतायत. म्हणून तुमच्या मते झाडं ही गतिमान वस्तू आहे. म्हणजेच वस्तूचं विस्थापन म्हणजे स्थान बदलणं आणि गतिमान वस्तूचं सतत विस्थापन होत असतं. आणि म्हणूनच वस्तूचं ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेलं विस्थापन याला म्हणायचं वस्तूची गती. आता बघूया गतीचे प्रकार. 1. रेषीय गती. एकाच रेषेत वस्तूचं विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती असते रेषीय गती. उदाहरणार्थ रेल्वेगाडी. रेषीय गतीचे दोन पाठ 6. जनपदे आणि महाजनपदे. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड. या काळात छोटी छोटी राज्य म्हणजे जनपद अस्तित्वात आली. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदांनी व्यापला होता. काही जनपदांमध्ये राजेशाही तर काहीमध्ये गणराज्य होतं. जनपदातील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद होती जी एकत्रितपणे चर्चा करून राज्य कारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहाला संथागार असं म्हटलं जाई. महाजनपदे. उत्तर प्रदेशात महाजनपदांमध्ये राजेशाही होती. त्यापैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही आहेत महत्वाची राज्य. कोसल हे हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात असलेलं राज्य. श्रावस्ती याची राजधानी, साकेत आणि कुशावती ही प्रसिद्ध नगर. यानंतर वत्स. आजच्या अलाहाबाद जवळच्या कौशांबी ही वत्स राज्याची राजधानी. इथला उदयन हा पराक्रमी राजा होऊन गेला. या राज्याची माहिती बौद्ध वाङ्मयात आणि भास यांच्या नाटकातनं मिळते. पाठ 3. पृथ्वी गोल, नकाशा तुलना आणि क्षेत्र भेट. पहिल्यांदा आपण पृथ्वी गोल आणि नकाशा यातला फरक बघूया. नकाशे द्विमितीय असतात तर पृथ्वी गोल हा त्रिमित असतो. म्हणजे काय? तर द्विमितीय म्हणजे ज्याला लांबी आणि रुंदी अशा 2 मिती असतात आणि त्रिमिती म्हणजे काय? तर लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली असा पृष्ठभाग. दुसरा फरक म्हणजे काय? तर द्विमितीय घटकाला लांबी रुंदी असल्यामुळे लांबी रुंदी मिळून त्याचं क्षेत्रफळ तयार होतं. तर त्रिमितीय वस्तूला लांबी रुंदी उंची असल्याने त्याचं घनफळ तयार होतं. नकाशाच्या सहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. पण पृथ्वी गोल मात्र कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची ती प्रातिनिधिक प्रतिकृती असते.
यानंतर बघूया भौगोलिक सहल म्हणजेच क्षेत्रभेट. यामध्ये एखाद्या क्षेत्राला भेट द्यायची आणि त्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घ्यायची. तिथल्या स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करायची. मग क्षेत्रभेटीमध्ये शिक्षक